नंदुरबार जिले में लंबे समय से चली आ रही पानी की आपूर्ति और कृषि से जुड़ी समस्याओं का समाधान प्राथमिकता के आधार पर किया जाएगा। राज्य के कृषि मंत्री एवं जिले के पर्यवेक्षक मंत्री माणिकराव कोकाटे ने आज यह आश्वासन दिया। यामध्ये आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि देशाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या ठिकाणी आजच्या दिवशी झालेला होता आणि शिवराज्य दिन साजरा करण्याचं या ठिकाणी राज्य सरकारने ठरवलं आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी शिवराज दिन आपण शासनाच्या वतीने साजरा केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आम्ही या ठिकाणी मागच्या काही आढावा बैठकीमध्ये जे काही कामं शिल्लक राहिली होती तो आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये मेजॉरिटी आढावा हा जलजीवन विभागाच्या माध्यमातूनच या ठिकाणी चर्चेला जास्त वेळ आला। इतर बाकीच्या विभागांना आम्ही सूचना दिल्या आहेत की लवकरात लवकर कामं दर्जेदार कामं चांगली कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून त्या एजन्सीने हेड ऑफ द डिपार्टमेंटने या ठिकाणी काम करायचं आहे अशा सूचना त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि जलजीवन मिशनच्या संदर्भामध्ये आणि इरिगेशनच्या बाबतीमध्ये दोन्ही मंत्री सन्माननीय नामदार गुलाबराव पाटील, सन्माननीय नामदार गिरीश महाजन साहेब आणि महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री श्रीमती आदित्यताई तटकरे यांच्याबरोबर बैठक आयोजित करून नंदुरबार जिल्ह्याचे प्रश्न या ठिकाणी कसे लवकरात लवकर मार्गी लागतील तोही या ठिकाणी विचार करणार आहे। एवढंच नव्हे तर MSCBच्या बाबतीमध्ये जवळपास 398 कोटी रुपये जे मंजूर आहे त्यातले 50 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत आणि बरेचशी निधी अजून त्यांना प्राप्त व्हायचा बाकी आहे। जवळपास 400 वाड्या आणि 30-31 विलेजेस ही आत्तापर्यंत वीजेने या ठिकाणी कनेक्ट होऊ शकली नाही। हे खरं म्हणजे आमचं अपयश आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि त्या दृष्टिकोनातून माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना पुरवणी बजेटमध्ये किमान 100 कोटी रुपये तरी या ठिकाणी तरतूद करावी अशी विनंती आज मी या ठिकाणी आपल्या मार्फत करतो आणि मी स्वतः त्या ठिकाणी दादाशी बोलणार आहे।